आपण उपस्थितांशी संवाद साधावा। आजच्या आपल्या देवरुख येथील रांगोळी स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय केंद्रेताई, गेले 20 वर्ष ज्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सामाजिक काम करतो ते आदरणीय बने साहेब, या नगरीच्या नगराध्यक्षताई, उपनगराध्यक्ष दादा, व्यासपीठावर बसलेले सर्व सन्मान्य उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनी, सर्वांना माझा नमस्कार आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व स्पर्धक यांनाही नमस्कार। मला खूप आनंद वाटला आज रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख या शहरामध्ये एक चांगला कार्यक्रम, चांगल्या कार्यकर्त्यांनी, राजू धामणे आणि त्यांच्या टीमने चांगला कार्यक्रम हाती घेण्यात आला। आतमध्ये आल्यानंतर रांगोळ्याही सर्वोत्कृष्ट बघितल्या का आताच्या काल परवाचे जे नाशिक येथील घडलेला दुर्दैवी प्रकाराबद्दल ही रांगोळ्या काढल्या का कशा अंधश्रद्धेने कशा प्रकारे बळी पडले जातात, वास्तव परिस्थिती मांडलेले तर अगदी श्रीकृष्णापासून प्रत्येक दैवतांच्या म्हणजे ओरिजिनल चित्र दिसतंय की जसं काय आपल्याला तिथे त्या रांगोळीमधून साकारण्याचा प्रयत्न अनेक कलाकारांनी केलेला आहे। त्या सर्व कलाकारांचे अभिनंदन करतो। तिथे बसलेल्या सगळ्या भगिनींना इतकंच सांगतोय का आपण स्वप्नातलं कोकण किंवा कोकण हे एक स्वर्ग आहे, हे स्वर्ग बनवण्यासाठी तयार आता आपल्याला शिक्षणाची गरज आहे। आपल्या मुलांना तर आपल्याला चांगलं उत्तम प्रकारचं शिक्षण द्यायचं आहे, मोठी स्वप्न तर दाखवायची आहेत, पण आपण राहतो त्या शहरामध्ये, आपण राहतो त्या गावामध्ये, पाड्यामध्ये, वाडीमध्ये, तिथल्याही गोरगरिबाच्या मुला मुलींनाही मोठी स्वप्न दाखवण्याचं काम आपल्याला आम्हाला करायचं आहे। कोकणच्या ज्याप्रमाणे हापूस आंबा जगामध्ये जातो त्याप्रमाणे कोकणचा विद्यार्थी आज जगामध्ये सर्वोच्च पदावर बसला पाहिजे अशा प्रकारचं स्वप्न घेऊन गेले 2008 पासून मी काम करतोय। आता तर माझ्या सोबतीला व्यासपीठावर बसलेले एवढे सन्माननीय अतिथी आहेत, आपल्यासारख्या सगळ्या बहिणी आहेत गावागावातल्या, तर हे स्वप्न पूर्ततेसाठी आपण आपल्या घरचं काम सांभाळून 2 तास गावच्या शिक्षणासाठी किंवा गावच्या आरोग्यासाठी आपण प्रत्येकाने द्यावेत एवढीच विनंती आजच्या या दिवशी आपल्याला करतो। आरोग्याबाबत म्हणायचं गेलं तर जिजाऊ संस्थेचं 2008 पासून स्वप्न आहे तर या भूमीतील कुठल्याच माता भगिनीला, कुठल्याच वडीलधारी मंडळीला आरोग्याच्या सुविधे वाचून मृत्युमुख होता कामा नये आणि कुठलाच विद्यार्थी या भूमीतून ज्याच्याकडे पैसे नाहीत ती एकच आर्थिक अडचणीमधून शिक्षणापासून वंचित राहता कामा नये यासाठी जिजाऊ शैक्षणिक संस्था काम करते। काम अनेक लोक करत असतात, परंतु आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर, महात्मा फुले सावित्रीबाईच्या फुले मॅडमच्या विचारावरती जिजाऊ काम करते। तर शिक्षणाशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही। मगाशी सांगितलं बरे साहेबांनी का मंडणगड हा अतिदुर्गम भाग आहे। मी ज्या भागातून आलेलो आहे, विक्रमगड तालुका, पालघर जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सर्वात जास्त कुपोषणाने ज्या जिल्ह्यामध्ये बळी जातात त्या पालघर जिल्ह्यातील आणि त्या अतिदुर्गम भागातून मी इथपर्यंत आलेलो आहे। मी ज्या जिल्ह्यामध्ये जन्माला आलेले, ज्या गावामध्ये जन्माला आलो त्या गावचा सरपंचही मी होऊ शकत नाही, परंतु राजकीय महत्वाकांक्षा पलीकडे ही जग असतं की जी माणसं आहेत ती आपली माणसं आहेत, त्या आपल्या माणसांसाठी आपण आरोग्य आणि शिक्षण दिलं पाहिजे त्या दृष्टीने काम करत आलोय। अगदी बने साहेब, मोखाड्यासारख्या अतिदुर्गम तालुक्यामध्ये आदिवासींचं कुपोषण थांबवायचं असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही। त्या दृष्टीने 3 CBSE शाळा सुरू आहेत, एक पोलीस भरती सैन्य भरती केंद्र आहे, त्याचबरोबर 5वी पासून 12वी पर्यंत फ्री कोचिंग क्लासेस आहेत, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका आहेत। जव्हार सारख्या तालुक्यामध्ये वावरवानी कांड आपण आमदार असताना आपण बघितलं की एका दिवसात 120 विद्यार्थी एका 2 गावातनं कुपोषणाने बळी पडले होते। त्यावेळेस कॉलेजला असताना मलाही प्रश्न पडला का ज्या तालुक्यात माझा जन्म झालाय तर झाडाच्या पानासारखी जर तिथे लहान मुलं मरत असतील तर माझ्या जीवनाचा काय अर्थ? त्या दिवशी संकल्प केला का ज्या दिवशी आपल्या स्वतःच्या गरजा, कुटुंबाच्या गरजा पूर्ण होतील त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपण समाजासाठी जगलं पाहिजे आणि त्या दृष्टीने जिजाऊ एक भरीव काम करते। आणि हे भरीव काम करत असताना ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये 9 CBSE शाळा झालेल्या आहेत, परंतु कोकणच्या प्रत्येक तालुक्यामध्ये गोरगरिबाच्या मुलांनाही मोठी स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे आणि शिक्षणात घेऊन मोठं होण्याचा अधिकार आहे। त्या दृष्टीने आपण पूर्ण कोकणच्या प्रत्येक तालुक्यामध्ये एक चांगली CBSE शाळा का जिथे फक्त शिक्षकांच्या फी इतकेच पैसे द्यायला लागतील अशी व्यवस्था आपण करतोय। त्यामध्ये वडील नसलेल्या, आई वडील नसलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते। आज गेल्या 2016 पासून सावंतवाडी पासून मोखाडा तलासरी पर्यंत आपल्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिक आहेत। आज सकाळच्या मंडणगड, दापोली, चिपळूण येथील काही मंडळी भेटायला आली होती, त्यांना मी ते सगळे एका वर्षामध्ये 1250 विद्यार्थी प्रशासनामध्ये गट क ड पोलीस या प्रशासनामध्ये आता MPSC चे 12 जण आपले सिलेक्ट झाले, फ्री मध्ये पास झालेले आहेत।
तर असे विद्यार्थी प्रशासनामध्ये एकही पैसा न देता लागलेले आहेत. तर आपण रत्नागिरी जिल्ह्याने संकल्प करा म्हटलं तर पुढच्या एका वर्षामध्ये 1000 विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरीला लागतील अशा प्रकारचा समाज प्रबोधन करा. विद्यार्थ्यांना लागलेला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची क्लासेसची जबाबदारी माझी असेल. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये आपण रुग्णवाहिका दिलेले स्पर्धा परीक्षेचं दालन उघडतोय, पोलीस व सैन्य भरती केंद्राचं दालन उघडतोय, जेणेकरून आपले विद्यार्थी गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपली पोरं दिसली पाहिजे. त्या ताट मानेने आपल्यालाही वाटलं पाहिजे. मला मगाशी विषय आठवला का राणेसाहेब जेव्हा केंद्रीय मंत्री होते तेव्हा डॉक्टर भदाणे म्हणून आपल्या धुळ्यातला मुलगा जे IAS झाले होते ते त्यांचे PS होते. जिथे जाऊ तिथे आपल्याला आपली मुलं ही जर मोठ्या जागेवर दिसली तर नक्कीच आपल्याला बरं वाटतं, चांगला आनंद वाटतो आणि आपल्या भागाच्या विकासासाठी शिक्षण हे गरजेचं आहे. आज आपण पाहतोय का पूर्वी आपल्या कोकणच्याही प्रत्येक गावामध्ये परप्रांतीय बांधव यायचे, रोजगारासाठी यायचे. मग बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, गुजरात असेल, परंतु आज तिकडचा शैक्षणिक दर्जा सुधारला. आज UPSCचा रिझल्ट लागला तर 1 नंबरला उत्तर प्रदेश, 2 नंबरला बिहार असतं आणि आपण कुठेतरी खूप पाठीमागे असतो. त्याच्यात कोकण तर अत्यंत मागे असतो आणि हे चित्र बदलण्यासाठी व्यासपीठावर बसलेले आम्ही तर आहोतच, परंतु आपणही प्रत्येकाने संकल्प केला पाहिजे. आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी जिजाऊ एका कुटुंबाप्रमाणे आपल्या बरोबर आहे. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अगदी त्यांनी डॉक्टरकीचं स्वप्न बघितलं, त्यांनी इंजिनिअरिंगचं स्वप्न बघितलं, तर यात स्पर्धा परीक्षेचं बघितलं, तर यात 9वी पासून आपण फाउंडेशन कोर्स सुरू केलेले आहेत, जेणेकरून 9वी पासून नीटचा अभ्यास केला तर आपले विद्यार्थी तर 100% गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला त्यांना प्रवेश मिळेल. आपल्या विद्यार्थ्यांनी 9वी पासून JEEचा रिझल्ट तयारी केली तर नक्कीच ते IIT सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनिअरिंग करतील. 9वी पासून जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला तर 21व्या वर्षात आपले तरुणी हे UPSCचे टॉपर असतील हा विश्वास आपल्याला देतो. पुन्हा एकदा आयोजक राजू धामणे आणि सगळ्या मंडळीचा आभार मानतोय. आदरणीय ताई आल्या, जिल्हा परिषदचे अध्यक्ष ताई आल्या व नगराध्यक्ष ताई आल्या, त्याचबरोबर बने साहेब आले, यांचेही आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून